बोलून घेणार, मी म्हणणार तू चल, तू काही कामात नाही राहिला, मी काही कामात नाही राहिलो, दोघं जेलमध्ये आहेत. आपण आपल्या गोरगरीब मराठ्यांसाठी जेलमध्येच उपोषण सुरू करू. जरी तो या कामाला येणार नसला जेलमध्ये तरी तो चुलता घेईल, तो पुतण्या घेईल, पण मी मोर्चा आत काढणार म्हणजे काढणार. तुम्हाला आजच सांगून जरी मध्ये मी आतमध्ये जेलमध्ये सडल, मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागं हटणार. पण तुमच्याशी गद्दारी करून मी त्यांना कड जाणार बी नाही, त्यांना हो बी म्हणणार नाही. कारण त्यांना देऊन देऊन काय देतील मला ते, देऊन देऊन जास्तीत जास्त मला काय देतील, पद आणि पैसे. आता पण दुसऱ्याला काय दिले देईन तेवढंच दिलंय. पैशाचा मग कुठं जमत आहे? मग पैशाचा मग पहिला पण जमत नाही, हिंदीचा मग जमत नाही. तसं पण तर मला लागतच नाही. मी एवढा नशिबान आहे की हीच संपत्ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. बाप मराठा समाज, मला कशाचीच गरज नाही, म्हणूनच ते माझ्या मागा लागले सगळे. तुम्ही बघा, पोलीस गाड्या नाही, फडणवीसांनी सगळ्या संरक्षण सुद्धा कमी केलं. आता मराठ्याचा आहे मी, मला संरक्षणाची काय गरज आहे भाऊ? आणि मग मराठे काय आले? सुरुवातीला दिलं, आता काढून घेतलं सगळं. गाड्या आहेत का त्यांच्या? नाही असं नाही, लांबून पळायच्यात नाही का. एखादा लग्नात रुसल्याला नसतो का पाहुणा, ते मंडपाच्या कोपऱ्याला राहते. गाड्या आहेत का 2 किलोमीटर माग, 2 किलोमीटर त्या तिकडं पुढं कुठं आलेत बघत. पहिले आमच्या संघ चालायचे, आता संघ नाही चालत. ते 8 दिवसात लांबून नजर ठेवते, म्हणजे नाही का त्याला मूळ वाटीचं आमंत्रण दिल्यासारखं, येतो का आता हिंडा तिकडं. गरजच काय? आमच्या माझ्या संघ का 10 गाड्यात आणि 100 जण आहेत. ईवर तू कोण यायचं ते पुढून, मग तुला दाखवतो काचका आमचा कसा आहे. म्हणजे हे सगळी प्लॅनिंग. यांनी फडणवीस साहेबांनी बंद केली का? नाही, मी तसा आरोप नाही करणार. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली, तुम्ही म्हणता, मी नाही म्हणणार. त्याचं कारण सांग. आजची परिस्थिती अशी, खरं सांगतो, मला कधी विरोध करायचा म्हणून मी करत नाही. सध्या मराठ्यांचे माणसं पक्षाला मानायला तयार नाहीत. थोडे सोडले ते भाजप असून येते, शिवसेना असून येते, राष्ट्रवादी, सध्या ते म्हणजे जातीसाठी लढायचं. म्हणजे माझे जेवढं अक्कल आहे तेवढं. आणि विरोधात गेलाच म्हणतो ना मी सुद्धा. ते वर 10-12 नाही तर तेवढीच आहेत, जास्त कोण नाही. ते वळवळ याच्यासाठी करतात आणि पक्षाकडून का बोलतात, त्याने लय भ्रष्टाचार केला. त्यांना वाटतं याच्याकडून बोलावं काय मध्ये जावं लागतं. आणि त्याचे 21-25 कार्यकर्ते, ज्याला एखादं काम फेक दिला असेल, गटार उतार, नाली भाजी, डांबर, ते आपल्या थोडं 20 जण येतं, लय मोठे नाहीत. सगळा समाज एका बाजूला. आरक्षणाच्या बाबतीत म्हणतोय मी तुम्हाला, राजकारणाचा मान नाही देणं गेलं. ते त्यांच्या राजकारणात टायमाला ते त्यांचे कुंकडं जा. पण मराठ्याच्या बाबतीत एकत्र नाही दिसला की मराठ्याने त्याला संपवायचं राजकीय करिअरमध्ये.